नमस्कार. विचारांच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव सिद्धार्थ. मित्रहो, काल परवाच छावा हा चित्रपट पाहिला. मित्रहो, ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या व्यक्तींनी छावा हा चित्रपट पाहिला ती लोक घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर तो व्यक्ती मनापासून जसा उन्मळून पडतो तसाच प्रत्येक व्यक्ती छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर मनातून उन्मळून पडतो. आजपर्यंतच्या आयुष्यात मी जितके चित्रपट पाहिले तो चित्रपट जिथल्या तिथे सोडून आम्ही घरी यायचो. पण मित्र, छावा हा चित्रपट असा आहे की पाहिल्यानंतर सुद्धा जे येणारे 4-5 दिवस आहेत ते 4-5 दिवस तो चित्रपट, त्या चित्रपटातील दृश्य, छत्रपती संभाजी महाराजांना झालेल्या वेदना मनात घर करून राहतात आणि त्या घटना मनातून हलत नाहीत. इतके खोलवर वार जसे छत्रपती संभाजी महाराजांवरती झाले तसेच आपल्या मनावरती सुद्धा झाले. मित्रहो, आज आपण छावा हा चित्रपट आणि आपण या गोष्टींवरती थोडंसं संवाद साधणार आहोत. मित्रहो, छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट पाहताना एक निदर्शनास आलं की एखादा चित्रपट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जो व्यक्ती पाहणार आहे, मग तो कोणीही असो, की त्याला थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे की ह्या चित्रपटात कोणकोणती पात्रं आहेत. मग त्याच्यामध्ये संताजी, धनाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांची आई त्यांना लहानपणी सोडून गेली होती, तर त्यांना दूध पाजणारी एक दूध आई होते की त्या स्त्रीचं नाव होतं धाराऊ. तर धाराऊ कोण होतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. परत छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण होतं, कोणी त्यांना दगा केला, ही थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे. त्यावेळेला ज्यावेळेला आपण चित्रपट पाहतो तो समजून घ्यायला आपल्याला मदत होते आणि एक अनुभवतो. पाहण्यात चित्रपट पाहतोच, त्याचबरोबर तो चित्रपट आपण अनुभवतो या ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यानंतर. म्हणजे आपल्याला समजतं की हे पात्र हे आहे. सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर काही गोष्टी चुकीच्या केल्या होत्या, तर ते आपल्याला समजायला मदत होते. म्हणून ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, एखाद्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती नसते, पण चित्रपट पाहिल्यानंतर त्या व्यक्तीनं सोशल मीडियावरती जाऊन किंवा कुठलाही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत जरी वाचला तरी ते ऐतिहासिक पात्र त्याला समजायला मदत होईल आणि हा चित्रपट पूर्णपणे समजेल. मित्रहो, छत्रपती संभाजी महाराजांनी लहानपणीच आपली आई गमावली. नंतर ज्या स्त्रीने त्यांना दूध पाजलं त्या स्त्रीचं नाव होतं धाराऊ. मित्रहो, छत्रपती संभाजी महाराजांना जन्मापासूनच संघर्ष हा 5वीला पुजलेला होता. छावा चित्रपटात सुरुवातीचं जे दृश्य होतं की छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपुरावरती आक्रमण करतात. आता बुऱ्हाणपूरच का, तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेल्यानंतर 5 लाखाची फौज घेऊन, तिथं 8 लाख लिहिले, म्हणजे काही ठिकाणी 8 लाख 5 लाख दस्तावेज जसे मिळतील तसे ते उल्लेख आहेत आकड्यांचे. तर लाखोंची फौज घेऊन औरंगजेब हे दख्खन संपवण्यासाठी आपल्या स्वराज्यावरती चालून आला होता आणि त्यानं प्रचंड नासधूस केली होती. तीच नासधूस भरून काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुरावरती आक्रमण केलं होतं आणि प्रचंड खजिना असा स्वराज्यात आणला होता. त्यात एक दृश्य आहे की एक लहान बाळ त्या युद्धाच्या दरम्यान त्या गर्दीत गावतं आणि ते अगदी कासावीचं असतं की आता माझं काय होतं, ते जोरजोरात रडायला लागतं. त्याच वेळेला छत्रपती संभाजी महाराज स्वतः त्या बाळाला उचलतात, घोड्यावरती घेतात आणि त्याच्या आईपाशी देतात. मित्रहो, इतिहास पाहत असताना बिटवीन द लाईन अँड बिहाइंड द लाईन ह्या ओळींचा अर्थ समजणं खूप आवश्यक असतं. ज्या वेळेला ती आई त्या आपल्याला मुलाला कवटाळते त्याच वेळेला छत्रपती संभाजी महाराज काही क्षण जे असतात ते निरागस होतात, स्तब्ध राहतात तिथल्या तिथे. का, तर त्यांना त्यांच्या आईची आठवण येते. मी सुद्धा लहानपणी असाच संकटात पडलो होतो, पण मला कवटाळणारी अशी माझी सख्खी आई नव्हती. या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जातात. वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या नजर केलेले होते.
ते तिथून निष्ठून आले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. त्याच्यानंतर आईनं मला असं कवटाळं, कदाचित ह्या इच्छा आकांक्षा त्या सीनमध्ये दाखवल्या, त्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या सख्या आईचं सुख मिळालेलं नाही. मित्र, पुढं गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक सांगू वाटतं कि वो जितना शस्त्र चलाना जानते हैं उससे कई ज़्यादा वो शास्त्र जानते हैं. मित्र हो, त्यांनी 3 ते 4 ग्रंथ लिहिले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ बुधभूषण. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी हा ग्रंथ लिहून काढला. आणि एका राजाचं चरित्र कसं असावं, राजाची प्रजेप्रती काय कर्तव्य आहे, त्या बुधभूषण ग्रंथामध्ये आहेत. कधी वेळ मिळाला सोशल मीडियावरती वाचा. मीही वाचलेला नाही आहे, तोही मी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या ग्रंथालयात जर मिळाला तर तो मी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही हे वाचावं. पुढं गेल्यानंतर ज्या वेळेला औरंगजेब चालून येतो दख्खनवरती लाखोंची फौज घेऊन, त्याच वेळेला इंग्रज, सिद्धी, डच, पोर्तुगीज ही लोकंसुद्धा स्वराज्याला त्रास द्यायला सुरू करतात आणि त्यांनी सुद्धा अप्रत्यक्षरित्या आपल्या स्वराज्याला घेरलं होतं. अशा 4ही ठिकाणी शत्रूनं आघाडी उघडलेले होते मित्रांनो. आणि छत्रपती संभाजी महाराज त्याला एकटे लढत होते. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं होतं की माझे शत्रू कोण आहेत, बाहेरचे आहेत सर्व माझे शत्रू. पण छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं होतं की शंभू बाण, जितके शत्रू तुम्हाला बाहेर आहेत तितकेच शत्रू, त्यांच्यापेक्षा जास्त घातक शत्रू तुम्हाला स्वराज्यातच आहेत आणि तुमचीच माणसं काय आहेत की तुम्हाला ते त्रास देतील. आणि खरंच अष्टप्रधान मंडळातील काही लोक आहेत, ते अण्णाजी दत्तो असतील, आणखी 3-4 असतील की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला, छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण हंबीरराव मोहिते जे होते त्यांचे मामा, की त्यांना खंबीर पाठिंबा दिला आणि शत्रूंचा नायनाट केला. सर्वप्रथम हे जे अष्टप्रधान मंडळ होतं, त्या अष्टप्रधान मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांना खूप सहकार्य केलं होतं आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा स्वराज्याला होईल भविष्यात म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ देखील केलं होतं पहिल्यांदा. परंतु ज्यावेळेला दुसरी चूक झाली आणि त्यांना फितुरी लक्षात आली, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी टकमक टोकावरून काहींचा कडेलोट केला, तर काही लोक होती ज्यांनी गद्दारी केली त्यांना हत्तीच्या पायी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गोष्टी म्हणजे एकालाही टकमक टोकावरून टाकलं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांनी एकाही शत्रूला सोडलेलं नाही आहे. हे आहेत आपले छत्रपती संभाजी महाराज. आणि मग सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि हे मुघल स्वराज्यावरती चालून आले होते. मित्र हो, असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यात 120 लढाया लढल्या, त्यातली एकही लढाई ते हारले नाही, असे ते अजिंक्य छत्रपती संभाजी महाराज. मित्र हो, शेवटचा 1 तास जो आहे त्या चित्रपटातील तो हृदयाला खूप वेदना देणार आहे. की सोशल मीडियावरती एक सायको शायर आहे की अभि मुंडे, ते कविता करतात छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि त्यांच्यामुळे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज सर्वांना माहिती झाले की त्यांची एक कविता आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती. ती शेवटचा 1 तास ह्या कवितेत कव्हर होतो. ती कविता अशी आहे मित्रांनो, पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी, अग्निसम बरसे मेघ भगवी हर बूंद थी, अग्निसम बरसे मेघ भगवी हर बूंद थी, हिंदवी के गर्भ माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र था, शूर था वो वीर था, अखंड था प्रचंड था, उस मनुज के वीरता पे देवों को घमंड था, उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा, अपनों से था धोखा उसको कि तब हमें वहम लगा. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. मित्र हो, शत्रूच्या एवढी धमकच नव्हती की ते छत्रपती संभाजी महाराजांना संपवतील, पण आपल्यातच काही फितूर होते की त्यांनी संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना त्या मुकर्रब खानाकरवी पकडून दिलं आणि या स्वराज्याचा घात झाला. मित्र हो, हे
चित्रपट पाहिल्यानंतर मनाला खूप वेदना होत की आपलीच लोकं फितूर झाली. आणि त्यांचा एक मित्र की छंदोगामात्य कवी कलश की त्यांनी शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना साथ दिली. मित्रहो, शेवटी ज्यावेळेला त्यांना विचारलं जातं की इस्लाम कबूल करा, पण छत्रपती संभाजी महाराज सांगतात की आम्ही कोणताही धर्म बदलणार नाही. आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देत नाही. औरंगजेब चिडतो आणि चिडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे खूप हाल करतो. पण मी एक सांगतो की छत्रपती संभाजी महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत या पृथ्वीवरती राहतील, आमच्या मनामध्ये राहतील. दुसरी गोष्ट की ते म्हणतात ना, शेर शिवा का छावा था. तर छत्रपती संभाजी महाराज खरोखर छत्रपती शिवरायांचे छावाच होते, या स्वराज्याचे छावाच होते. आणखी शेवटची ओळ, सर्वांनी लक्षात ठेवा, सर्व भारतीयांनी, सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण परी धर्म नाही, सदैव छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आठवावा. मित्रहो, इथंच थांबतो. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांनी एक गोष्ट लक्षात राहायची, जागृत राहा आणि जागृत करा. मित्रहो, विचारांच्या रणमैदानात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.